नमस्कार. आज आपण करूया पालेभाज्याची पावभाजी. त्यासाठी घेतलेला आहे वाटाणा, हरभरा घेतलेला आहे, पात घेतलेली आहे, लसणाची पात घेतली आहे, गाजर आहे. आता आपण पालक, मेथी, कांद्याची पात, पुदिना हे सगळं घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपण कुकरमध्ये घालूयात. 1 वाटी पाणी घालायचं आहे. हिरवे टमाटे घालायचे आहेत. 1 चमचा मीठ घालायचं आहे. हे आपण शिजवून घेऊयात. आता आपण 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं हे सगळं वाटून घ्यायचं आहे. भाजी झालेली आहे. आपण ते आता मिक्स करून घेऊयात. कढई ठेवूयात आपण. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. पातीचा कांदा घालायचा आहे. वाटलेला मसाला घालायचा आहे सगळा. चांगलं परतून घ्यायचं आहे. एक चमचा तिखट घालायचं आहे. पावभाजीचा मसाला घालायचा आहे. तर मीठ घालायचं आहे 1 चमचा. लिंबाचा रस घालायचा आहे. आता शिजवलेली आपण ती भाजी घालायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे. लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत, त्याच्यासाठी आपण ही भाजी केलेली आहे. तुम्ही पावासोबत, पोळीसोबत खाऊ शकता.